तुला वाटतं हिनं बंधनात राहावं आणि सुनेला वाटतं हिनं मला बिनधास्त जगू द्यावं, म्हणून लग्नाच्या अगोदर पोरी, माझ्याकडे लक्ष द्या, लग्नाच्या अगोदर पोरी बापाला म्हणतात, पप्पा मला पहिलं त्याच्याशी बोलायचंय, माझ्या काही अटी आहेत त्या मान्य असतील तर मी त्याच्याबरोबर लग्न करणार. मग त्याला फोन करणार, नाही तर त्यांना दोघांना बसायला एक खोली देतात आणि बोला म्हणतात तुम्ही एकमेकांना. तुम्ही एवढे भाग्यवान नव्हते बाबा, आम्ही भाग्यवान माणसं आहे. अगोदर बोलायला भेटतं, प्री वेडिंग शूटला भेटतं, फिरवायला भेटतं, थोडं फार राहिलेलं असतं बघा, त्याच्यासाठी लग्न करावं लागतं. एवढाच विषय आहे तो, लक्ष देऊ नये का. मग ती पहिल्यांदा फोन करून म्हणणार, हॅलो माझी पहिली अट, मी तुझ्या बरोबर लग्न करते पण मी खेड्यात राहणार नाही, मला म्हाडा कॉलनीत न्यावं लागेल, बरोबर आहे. माझी पहिली अट, मी खेड्यात राहणार नाही. खेड्यात का राहणार नाही, ऐका, खेड्यात एकमेकाच्या लाईफ मध्ये लोक इंटरफेअर करतात, बंधनात राहावं लागतं, आणि शहरात मोकळं जगता येतं बिनधास्त, म्हणून बरोबर आहे. एवढाच अर्थ येतो, मला खेड्यात राहायचं नाही. दुसरी गोष्ट, मी शेतात जाणार नाही, बरोबर का. पोराकडे शेती पाहिजे पण पोरगी शेतात नाही गेली पाहिजे, बरोबर आहे ना. पोराकडे शेती पाहिजे पण पोरगी शेतात नाही गेली पाहिजे. मग शेती कशाला पाहिजे, प्रश्न आहे, शेती कशाला पाहिजे, असं आहे का नाही महाराज. आज पोरींच्या अपेक्षा अशा झाल्या, शाळा सरकारी नको, गाडी सरकारी नको, दवाखाना सरकारी नको, नवरा तेवढा सरकारी नोकरीवाला पाहिजे, वाघ शेंबडी. असं कसं मिळायला सांग बरं. तुझी दुसरी अट असते, मी शेतात जाणार नाही. माझी तिसरी अट, तुझ्या आई वडिलाला आपल्यात राहता येणार नाही. माझी चौथी अट, अंडरलाईन दिस सेंटेन्स, माझ्या मोबाईलला हात लावाय जमणार नाही. माझा पासवर्ड मी तुला सांगणार नाही, तुझा नाही सांगितला नो ऑब्जेक्शन. माझे एक मित्र आहेत, जज आहेत आमच्या शेनगावला, तुम्ही पण वकील आहेत. आज 60% डिवोर्सच्या केसेस व्हॉट्सअप आणि फेसबुकमुळे आहेत, ही रियालिटी आहे. आज 60, हे पोलीस आहेत यांना बी संपर्क येत असेल, 60% एका मेसेजमुळे संसार तुटलेले दिसतील तुम्हाला, लक्षात ठेवा बरं का. आज महाराज ते काही काहीच्या मोबाईलला एवढा लॉक असतो, असं वाटतं भारताची सगळी ईडीची माहिती याच्याच मोबाईलमध्ये आहे, सगळी ईडीची. अहो एक टिंब रिकामं राहत नाही होते, एक टिंब. एखाद्या पोटात दुखत होतं, ते बायकोला म्हणे पोटात दुखायला लागलं का, बायको म्हणे मग ते टेबलवर मोबाईल आहे, डॉक्टरला फोन लाव बरं. तिने मोबाईल घेतला, म्हणे याचं लॉक सांगा, बरं वाटायला म्हणे आता राहू दे. कळलं त्यांना, धन्यवाद. बाकी त्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. विठाला विठाला. अहो कंपनीचे फोन कॉल मेसेज जास्त जर यायला लागले तर आपण त्यांना फोन करतो, डू नॉट डिस्टर्ब. मला तुमच्या कंपनीचा फोन मेसेज आला नाही पाहिजे, डिस्टर्ब होत आहे मला. का, प्रत्येकाला ज्याची त्याची लाईफ जगायची आहे. बंधन आज कुणालाच आवडत नाही महाराज, म्हणून देवाकडे यायला घाबरता. आणि तिसरं कारण, देवाकडे गेलं की ते देवाचं होतं. देव पावया गेलो, येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो, बरोबर आहे ना. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावं, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहात. का बाबा, तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका, ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता. त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढला, सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय पाहता. आज लोकांच्या इमानदारीचा विचार केला ना, लोक एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत्राणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका. मंदिरात सूचना असतात, शांतता राखा. या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. महाराज माणसाचा स्वभाव कसा आहे बघा, माणूस आंघोळीला गेला का 1 रुपयाची शॅम्पूची पुडी घेऊन जातो माधव बाबा, आणि 1 रुपयाची शॅम्पूची पुडी माणूस आखी लावत नाही, वन टाइम नाही. किती गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, अर्धी आज लावतो आणि अर्धी उद्याच्या ठेवतो, अशी भिंतीला उभी करून, बरोबर आहे. ती हातावर जर पडली तर तो परत पुडीत घालतो. हा इतिहास त्या एकट्यालाच माहित, फक्त बाथरूम मधला, बरोबर आहे. बरं ते चिकट असल्यामुळे जात नाही, तोंडाने फुकतो, पण अर्धी पुडी त्याच्यात घालतो. 1 रुपयाची शॅम्पूची पुडी अर्धी आज लावतो, अर्धी उद्याच्या ठेवतो, पण 300चा खंबा एका दमात हाणतो. अजिबात उद्याचा विचार करत नाही महाराज, लक्षात ठेवा. स्वभाव आहे माणसाचा हा. विठाला विठाला. मन एकदा देवाकडे गेलं की देव पहावया गेलो,
बोला तेथे देवाची ओढी ठेलो लालचावले मन लागली से गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले परत माघारी येत नाही किंवा घेत नाही आता कुठे धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला शीन गेला अवघा झाला. पण देवाकडे गेलं की त्याचं स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही. कानोपातळ एकदाच पांडुरंगाच्या मंदिरात गेली पुन्हा माघारी आली नाही म्हणून मन देवाकडे जायला घाबरतं. महाराज म्हणले देवा माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही. ऐका बरं का. म्हणून माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरोनिया बाही भवा तारे दातारा प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरू ऐसे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. म्हणून माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही देवा. पण तुझी कथा करत असताना गात असताना मी विनंती करतोय तुला माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे.